अभंगातून महाराज आपल्या सगळ्यांना त्यांना जी प्राप्त स्थिती आहे ती स्थिती सांगतात. महाराज म्हणतात झालो बळीवंत, मी बळीवंत झालो, या स्थितीला मी प्राप्त झालो. महाराज जगाला ओरडून सांगायला लागले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडत असतात. जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत पावलोपावली काही जणांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडत असतात. काही जणांच्या जीवनामध्ये काही टप्प्यावरती घडतात, काही जणांच्या जीवनामध्ये अजिबातच घडत नसतात. अशांना दगडच म्हणावं लागतं. त्यातही काही स्थित्यंतर अशी असतात जी सरळ आपल्याला लक्षात येतात, ती डोळ्याला दिसतात, ती दृश्य असतात. पण काही स्थित्यंतर आपल्याला अजिबात दिसत नाही. जी दृश्य असतात ती लगेच आपल्या लक्षात येतात, पण अदृश्य स्थित्यंतर आपल्याला कळत नाही. स्थूल स्थित्यंतर असतील, बाह्य स्थित्यंतर असतील, लगेच लक्षात येतात. पण सूक्ष्म असतील किंवा अंतर असतील, सांगितल्याशिवाय ते कळत नाही. सामान्यपणे आपण पाहतो एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा असतो. आता माहिती आहे गरिबाच्या पोटी जन्माला आलेला आहे, मग थोडा मोठा झाल्यानंतर, तरुण झाल्यानंतर कुठेतरी काहीतरी काम करत असतो. आपण त्याला मदत व्हावी म्हणून 4-2 कामं आगाऊची त्याला देत असतो. त्याला पैसा मिळावा, त्याचा प्रपंच, त्याचं घर चांगलं चालावं, आई वडिलाचा सांभाळ त्यांनी चांगलं करावा, पुढे चालून जर लग्न वगैरे झालं तर पुढे मुलं बाळ होतील, त्यांचा काहीतरी सोय व्हावी याच्याकरता म्हणून आपण त्यांना वाढीव कामही देतो त्या मुलाला. पण काही काळानंतर आपण ज्यावेळी त्याच्याकडे पाहायला लागतो त्यावेळी आपल्यावरच विश्वास बसत नाही, अरे हा तोच आहे का? कारण त्याच्या जीवनामध्ये एवढा मोठा बदल घडून जातो, जो आपण दिलेल्या कामावरती उदरनिर्वाह, जीवन निर्वाह करत असतो, तो आज इतरांना कामाला पडत असतो. जीवनात झालेल्या स्थित्यंतर आहे. परवा एकाने मला सांगितलं, महाराज आम्ही जात होतो, त्यांनी सांगितलं हे बाजूला काय माहिती आहे का? म्हणलं काय माहिती बा तुमच्या भागात? पहिल्यांदा आलो मी. हे नवीन कारखाना झालाय म्हणे, 5 कोटी रुपयाचा कारखाना. आनंदाची गोष्ट आहे म्हणलं, कारखाने झाले म्हणजे प्रगती होते, लोकांना नोकऱ्या मिळतात, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला गंमत सांगतो म्हणे, या कारखान्याचा जो मालक आहे तो 15 वर्षापूर्वी आमच्या समोर एका दुकानामध्ये वेल्डिंग करत होता. वेल्डिंग. आज 15 वर्षानंतर अवस्था बघा, 5 कोटीच्या कारखान्याचा मालक झाला. हे स्थित्यंतर झालं ना. जो गरीब होता तो श्रीमंत झाला. आणि मग हे झालेलं स्थित्यंतर लगेच लोकांच्या लक्षात येतं, सांगतात लोक. देहात झालेलं स्थित्यंतर सांगतात. आमच्या समोर मला म्हणतात ना, महाराज आमच्या गावी पहिल्यांदा आलात त्यावेळी तब्येत अशी नव्हती बरं, आता मात्र तब्येत सुधारली, आता खरे तुम्ही महाराज वाटता. कशावरून? पोटाकडे बघायचं नाही, महाराज वाटताय. आता वय वाढल्यावर थोडस होणार असं. स्थित्यंतर देहात झालेलं कळतं, कार्यात झालेलं कळतं, परिस्थितीत झालेलं ते स्थूल आहे ना, ते डोळ्याला दिसतं, दृश्य आहे. पण काही स्थित्यंतर अशी असतात जी डोळ्याला दिसत नाही, सूक्ष्म असतात, अंतर असतात, आणि त्याच्यामुळे ती सांगितल्याशिवाय कळत नाही. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, अरे माझ्या जीवनात घडलेलं स्थित्यंतर सगळ्यांनी पाहिलं ना. पहिले मी श्रीमंतीत होतो, ऐश्वर्यात जीवन जगत होतो, महाजनकी घरी होती, घरात सगळा राबता असलेला सगळ्यांनी पाहिला, आणि नंतर आता माझी परिस्थिती काय आहे सगळ्यांनी, हे सगळ्याच्या लक्षात आलं. अरे तुकाराम महाराज काय होते, काय झाले, मध्ये दुष्काळ पडला, आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. पण त्या दुष्काळामध्ये महाराजांनी त्या दुष्काळाचा जो उपयोग करून घेतला, त्या संधीचा जे आपत्तीचं संधीमध्ये रूपांतर करून घेतलं, साधना केली, आणि ज्या अवस्थेवरती महाराज जाऊन आरूढ झाले ती कोणालाही दिसत नव्हती. कारण ती आंतरिक होती, ती सूक्ष्म होती. आणि सूक्ष्म असल्यामुळे महाराजांच्या हे लक्षात आलं, आपण ज्या स्थितीवरती आरूढ झालेलो आहोत ही स्थिती लोकांना सांगितल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून महाराजांनी कीर्तनातून छाती ठोकपणे लोकांना सांगायला सुरुवात केली, झालो बळीवंत. अख्ख्या कीर्तनामध्ये महाराजांनी तेच सांगितलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोज संध्याकाळी महाराजांची सेवा व्हायची, आणि मग त्या सेवेला महाराजांनी एका दिवशी सांगितलं, आज आपण आपल्या श्रोत्यांना स्थिती सांगून टाकायची. काय स्थिती? मी बळीवंत झालो, सांगायला सुरुवात केली. बरं, नुसतं तेवढ्यावरच महाराज थांबले नाही. तिथून जो महाराजांनी चपाटा लावला, महाराज जो कोणी भेटेल त्याला तेच सांगायला लागले, झालो बळीवंत, झालो बळीवंत, झालो. दुसऱ्या दिवशी काही मंडळी भेटली, त्याला महाराजांनी सांगितलं, झालो बळीवंत. गावात चर्चा सुरू झाली, म्हणजे कालपर्यंत तुकाराम महाराजांचं वर्तन असं नव्हतं, आज एकदम महाराज असे कसे काय वागायला लागले, एवढा बदल कसा काय झाला, काय परिणाम वगैरे झाला काय? कारण ज्याला भेटावं त्याला हेच सांगतात, बाबा मी बळीवंत झालो, मी बळीवंत झालो, मी बळीवंत झालो.
चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. बरं, महाराजांची कीर्ती पसरलेली असल्यामुळे जिथपर्यंत महाराजांचं नाव होतं तिथपर्यंत ती बातमी वाऱ्यासारखी गेली ना. आजूबाजूच्या 5-50 खेड्यामध्ये माहिती पोहोचली. महाराज एकच बोलतात, झालो बळीवंत. पुढे काही सांगत नाहीत, नंतर काही बोलत नाहीत, आधी काही बोलत नाहीत. एका साधकाच्या कानावरती हे पडलं की महाराज एवढंच बोलतात, झालो बळीवंत. त्यांनी ठरवलं आपण महाराजांकडे जायचं, त्यांना भेटून त्यांना विनंतीपूर्वक आपल्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत ते मांडायचे, त्याचं उत्तर घ्यायचं. मग आता याच्यासाठी काय करावं लागणार? म्हणजे आपल्याला महाराजांच्या गावी जावं लागणार. आणि आपलं गाव सोडलं, देहू क्षेत्रात आला. आणि देहू क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे भेटलेल्या मंडळींना पहिल्यांदा महाराजांच्या घराचा पत्ता विचारला. म्हणे तुकाराम महाराज राहतात कुठे? गावातल्या लोकांनी ओळखलं, कोणीतरी नवीन. म्हणे बाबा सरळ जा, उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळा, पुन्हा उजव्या हाताला वळा, तिथे काही घर आहे, तिथे महाराजांचं घर आहे. तो म्हणाला, अहो पहिल्यांदा मी ज्या देहू नगरीत आलोय, उजवं डावं तुम्ही सांगता, एक उजवं डावं चुकलं तर भलत्या दिशेने मग निघून जाईल, मला महाराजांची भेट होणार नाही. आणि लवकरात लवकर जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे, तळमळ आहे. म्हणे माझी तळमळ जाणार आणि मला काहीतरी त्यांच्या घराची खूण सांगा, लक्षण सांगा. एक म्हणाला, मी सांगतो, तुम्ही हे सांगतात तसे जा, सरळ जा, उजव्या हाताला वळा, पुन्हा डाव्या हाताला, पुन्हा उजव्या हाताला, तिथे काही घरं दिसतील. त्या घरामध्ये एक घर असं आहे ज्या घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळशीचं वृंदावन आहे, झाड आहे, झाडावर 2 बसलेले पक्षी असतात आणि ते बसलेले पक्षी अखंड रामकृष्ण आणि भजन करतात. ते घर तुकाराम महाराजांचं. विठ्ठल त्यांनी हे लक्षण ऐकलं महाराज. ज्यांनी लक्षण सांगितलं त्याच्या पायावरतीच डोकं टेकवलं. काय लक्षण सांगितलं म्हणे तुम्ही? तुकाराम महाराजांच्या घराच्या समोर झाड, झाडावर 2 पक्षी बसलेले पक्षी रामकृष्णारी भजन करतात. अहो हे लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घराचं सोडून इतर कोणाच्याही घराचं असणं शक्य नाही, नाही देवाचं असणं शक्य नाही. तुकाराम महाराजांच्या भजनाचा, भक्तीचा हा परिणाम होता महाराज. त्यांच्या संगतीत आलेला तुमच्या माझ्यासारखा मनुष्य नावाचा प्राणी तर भजनाला लागलेला रामकृष्णारी म्हणायचा, पण पशु पक्षी संगतीत आलेले ते सुद्धा रामकृष्णारी म्हणायला लागले. तो म्हणाला, अहो तुम्ही एवढं बारीक लक्षण सांगता म्हणजे तुमचं महाराजांच्याकडे येणं जाणं असेल. म्हणजे रोज जातो, रोज संध्याकाळी महाराजांची कीर्तन सेवा असते, रोज श्रवणाला मी मुख्य श्रोता, रोज जाऊन बसतो, म्हणून मला ते लक्षण माहिती. यांनी सरळ जो मार्ग सांगितला तो मार्ग धरला, उजवा डावा करत त्या भागात आला. भागात आल्यानंतर अनेक घरं त्याला दिसली. काही घरं पाहिली, त्या घरासमोर अंगण दिसलं महाराज, पण अंगणात तुळशीचं वृंदावनच दिसलं. आता ज्या घरासमोर तुळशीचं वृंदावन नाही ते घर कोणाचं असतं? मला तर एवढं कळतं ते आपल्या लोकांचं नसतं. त्याच्यापेक्षा फार बोलायचं नाही, आपल्या लोकांचं ते नाही. तो म्हणायला लागला, हे तर घर आपल्या लोकांचं सुद्धा नाही. मग पुढे गेल्यानंतर अंगणात तुळशीचं वृंदावन दिसलं, झाड नाही. काही घरामध्ये तुळशीचं वृंदावन, झाड दिसलं, पण पक्षी बसलेले दिसले नाही. काही घरासमोर ते झाडही दिसलं, पक्षीही बसलेले दिसले, रामकृष्णारी म्हणत नव्हते. तो म्हणायला लागला, काय दुर्दैवी जन्माला आलो. तुकाराम महाराजांच्या गावात आलो, तुकाराम महाराजांच्या घराच्या जवळ, आपण ज्याला गल्ली म्हणतो, गल्लीमध्ये आलो. तुकाराम महाराजांच्या एवढ्या जवळ असून मला त्यांचं दर्शन होत नाही. माझ्या एवढा कपाळ करंटा जगात दुसरा तिसरा कोणी नसा. महाराजांकडे यावून महाराजांची भेट होऊ नये, दर्शन होऊ नये म्हणजे काय? स्वतःला दोष द्यायला लागला. तो म्हणायला लागला, 2-4 घर शिल्लक आहेत, आपण पाहावं. याच्यात जर आपलं भाग्य असेल तर महाराजांचं घरही सापडेल, दर्शनही होईल. नसेल तर आपल्याला तसंच जावं लागेल. 2-3 घरं पाहिल्या एक घर त्याला सगळ्या लक्षणांनी युक्त दिसेल. घरासमोर अंगण, तुळशीचं वृंदावन, झाड, झाडावर त्यांनी जाऊन जवळ पाहायला सुरुवात केली. वर 2 पक्षी बसलेले, रामकृष्णारी म्हणतात. कानावर पडल्या पडल्या आनंद झाला, डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं, महाराजांच्या त्या घराच्या अंगणामध्ये प्रवेश केला. अंगणात गेल्या गेल्या पहिल्यांदा तिथली माती उचलली, कपाळाला लावली. कशा करता? कारण त्याला हे माहिती होतं, हे घर सामान्य नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अंगणातली माती सुद्धा सामान्य नाही. आपल्या घरासमोर अंगण आहे, माती आहे ना, ती माती ही माती, याच्यात किती अंतर आहे? आपली सामान्य मातीच असते, पण संतांच्या अंगणातली माती, त्या मातीमध्ये काय सामर्थ्य निर्माण होतं माहितीये? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या मागे लागलेली जी जन्म मरण परंपरा आहे ते नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या मातीमध्ये निर्माण झालेलं असतं. कारण त्या मातीला संतांचे पाय लागलेले असतात.
संत चरण लागता सहज. काय होतं महाराज, काय परिणाम करतात ते संत चरण महाराज सांगतात. वासनेचे बीज जडून जाय, ज्याला ते लागले त्याच्या अंतःकरणातलं वासनेचं बीज ते संत चरणराज नष्ट करून टाकतात. हे सामर्थ्य मातीत नाही, चरणराजात आहे. एक कण पुरतो महाराज, एक कण ज्याच्यावरती योग पडला बस त्याच्या मागची जन्मरण परंपरा नष्ट झाली. योग वासिष्ठांनी दोन प्रकारची वासना सांगितली. वासना द्विविधा प्रोक्ता, शुद्धाच मलिना तथा. मलिना जन्म हेतु स्यात्, शुद्धा जन्म विनाशिनी. दोन प्रकारची वासना, एक शुद्ध वासना असते, एक मलिन वासना. यापैकी जी मलिन वासना, त्या मलिन वासनेमुळे माणसाला वारंवार जन्माला यावं लागतं. वासनेचा संग होई अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. एखादा तपोबळी असला तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणानं वासनेचा संग घेतला, संग अंतःकरणात राहिला, झालं होतं काय, पुन्हा जन्माला यावं लागतं. आपण भागवतामध्ये व्रतांचं चरित्र ऐकले. वासनेचा संग राहिला, वासना गेली हरिण बालकावरती, पुढे हरिण म्हणून जायवं लागलं, पुन्हा भरत म्हणून जड भरत म्हणून पुन्हा आले, पुन्हा मुक्त झाले, सगळं चरित्र ऐकलं. वासनेचा संग झाला, बीज अंतःकरणात राहिलं, जन्म मरण चालूच आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या, जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या. हरी
जन्म घ्यावा लागतो. एक कारण वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेच्या संगामुळे जन्म. आणि जो जो जन्माला येतो त्याला त्याला मरावंच लागतं. ज्यातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म होतस्य च तस्मात् परिहेर्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे एक घटिका यंत्र दैसे परिभ्रमेची गा. जो जन्मतो त्याला मरावं लागतं, जो मरतो त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. जन्म म्हणून रात गडग्यासारखं चालूच आहे ना, चालूच आहे. जन्मही टाळता येत नसतो आणि मरणही टाळता येत नाही. अनेकांनी प्रयत्न केले महाराज. आपण अनेक वेळेला ऐकलं असेल, मरण टाळण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. जन्माला आला म्हटल्यानंतर त्याला वाटायला आता मरायलाच नको, असंच आपण राहिलं पाहिजे. पण मरणही टाळता येत नाही. जसं मरण टाळता येत नाही तसं जन्मही टाळता येत नाही. अनेकांनी जन्मही टाळण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे भली मोठी यादी आहे, सगळी यादी नाही, एक नाव उदाहरणादाखल सांगतो. शुकाचार्य ब्राह्मणाचे पोर एक ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याल. कोणतं ब्राह्मणाचं पोर कोणत्या खेळाला भ्यालं? व्यासपुत्र शुकाचार्य. कोणत्या खेळाला भ्यालं? प्रपंच संसार या खेळाला ते भ्यालं. काय केलं? 12 वर्ष लपाले. 12 वर्ष आईच्या गर्भात ते लपून होते, अक्षरशः लपून होते. नामदेवरायांचा शब्द न शब्द कराय. लपून म्हणजे लपून होते. 12 वर्ष ते चुकून राहिले, आडून राहिले असं नाही, लपून, जाणून बुजून लपून होते. नामदेवरायांनी वर्णन केले, महाराज ज्यांना वेळ असेल त्यांनी ते काढून वाचावं, कारण आजकाल मंडळींना संत वाङ्मय वाचायला वेळ नाही. इतर गोष्टींना भरपूर वेळ आहे. त्यातल्या त्यात मोबाईल म्हटल्यानंतर विचारच नाही. वेळ मिळाला कदाचित तर संतांचं वाङ्मय थोडस पाहत जा. खर तर माणसाने आपल्या दिवसाची सुरुवात ही संत वाङ्मयानेच केली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण शुचिरभूत झाल्यानंतर, आंघोळ वगैरे केल्यानंतर घरात देव असतील तर एकदा त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. बाबा आपल्या घराच्या एका कोपऱ्यात कोणीतरी देव म्हणून आहे, त्यांच्याही कडे एकदा पाहायचं, त्यांनाही नमस्कार करायचा. मग संतांच्या काय वाङ्मय, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, आपण काढून पाहिलं पाहिजे. त्याच्यात जे आहे ना ते इतर तर कुठे नाही. आपण कुठेही फिरून या, आपण फिरून ज्यावेळी संत वाङ्मयाच्या ठिकाणी याल त्याच वेळी आपल्याला सुख समाधान मिळतं. नामदेवरांनी विस्तारानं वर्णन केलं. अक्षरशः 12 वर्ष ते लपून राहिले, लपून. काही जणांनी आक्षेप घेतला, म्हणजे महाराज काय बोलता तुम्ही, काय नामदेवराय सांगतात? ठीक आहे, नामदेवरायचं म्हणणं आम्ही एखाद्या वेळी मान्य करू, पण ते कधी 700-750 वर्षाखाली ज्यावेळी ते होते त्यावेळी. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा. या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये विश्वास ठेवायचा. एखादं अलभग, एखादं बाळ आईच्या पोटात 12 वर्ष स्वतःहून लपून राहील. काहीतरी काय बरं महाराज ठीक आहे, मागं ते आजपर्यंत चालत आलं म्हणून तुम्ही प्रमाण देत असताल, पण याच्या पुढे घेऊ नका, अशी मंडळी म्हणणारी मंडळी मला भेटली.
नामदेवराय म्हणतात की आम्हाला पटत नाही. बाबा तुम्हाला पटत नाही म्हणून जे सत्य आहे ते असत्य होईल का? जे सत्य आहे ते सत्य. 12 वर्ष ते लपून राहिले. त्यांनी साधा युक्तिवाद म्हणला. ते म्हणायला लागले महाराज अहो 12 वर्षाचं मूल असतं केवढं, त्याचा आकार बघा, त्याची उंची बघा, त्याचं वजन बघा, एवढं त्या आईच्या गर्भात राहील तर आई पोट पाठवून मारणार नाही. कमी म्हणलं बाबा तुमच्या बुद्धीची कीव कामावी करावी तेवढी कमी. चला विठ्ठल काय तुमची भीती वाटते एखाद्या वेळी आवाजाची? तुम्ही सगळ्याला तेवढं बेटर केलं. मी म्हणालो बाबा एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. जोपर्यंत ते बाळ आईच्या गर्भात असतं तोपर्यंत त्याची वाढ होतच नाही ना. ज्यावेळी ते गर्भातून बाहेर येतं त्याच वेळी वृद्धी होईल का नाही, वाढ होईल का नाही? सामान्य हा शरीरशास्त्राचा नियम तुम्हाला माहिती नसेल. काय तुमच्यासमोर बोलायचं, काय तुम्हाला सांगायचं. 12 वर्ष लपून राहील. पण 12 वर्षानंतर भगवंतांनी जामीन स्वीकारला. यावं लागलं का नाही? यावं लागलं. जन्म आटा. दुसरं उदाहरण यांच्याच आजोबाचं घ्या. पराशर व्यासांचे पितृचरण ते सुद्धा 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये लपून होते. जन्म टाळण्याचा प्रयत्न केला, टाळता आला नाही. काही जणांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला. यादी तर बरी आपल्या समोरच आहे. आपण भागवत ऐकलं आहे. भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाचं चरित्र, भक्त प्रल्हादाचं चरित्र येतं. हिरण्यकश्यपूने घनघोर तपश्चर्या केली. तपश्चर्येनंतर ज्यावेळी ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्याला वर माग म्हणून म्हटलं. त्यावेळी त्यांनी वर मागितला मला अमर करा. त्यांनी सांगितलं एवढं सोडून बोला, हे सोडून दुसरं काय मागायचंय मागा. त्या हिरण्यकश्यपूला वाटलं ठीक आहे आपल्याला मागायचंय हे आपण केलं याच्याकरता तर पण हेच मिळवून आपण राहणार. पण एक करावं म्हणे आता जे आपण सरळ मागितलं मला अमर करा, सरळ वाक्यातून मागितलं. आता सरळ मागायचं नाही, फिरवून मागायचं तेच. मग मला मृत्यू असा येऊ द्या, कसा दिवसा नको, रात्री नको, आकाशाला नको, जमिनीवर नको, अस्त्र नको, शस्त्र नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, बस आत नको, बाहेर नको, सगळ्या अटी घातल्या. ब्रह्मदेवाला वाटलं आम्हाला तो मागत नाही ना, हे मागतो याला देऊन टाकावं. गडबडीने त्यांनी लगेच तथास्तु म्हटलं, विचारच केला नाही. आणि विचार न करता तथास्तु म्हटल्यामुळं शेवटी ज्यावेळी नरसिंह अवतार झाला त्यांनी त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. वध केल्यानंतर भगवंतांनी पहिल्यांदा ब्रह्मदेवाला सांगितलं याच्या पुढे विचार करून वर द्या. विचार न करता तथास्तु म्हणायचं नाही. झालं आता त्याला वाटलं मला जे हवंय ते मिळालं. तो दुराचार, अत्याचार, अनाचार करायला लागला. पण याच्या सगळ्या अटी, सगळे नियम पूर्ण करून भगवंतांनी केवळ याच्या करता काय दोन भावाचं भाग्य बघा. हिरण्याक्षा करता स्वतंत्र अवतार भगवंतांनी घेतला, वरा अवतार. या हिरण्यकश्यपू करता स्वतंत्र अवतार भगवंतांनी घेतला, नरसिंह अवतार. हो म्हणून अनेक संत मंडळी, विद्वान मंडळी आपल्या संप्रदायातली म्हणून गेली माणसानं भक्ती ही पराकोटीची करावी ती देवाची, आणि वैरही पराकोटीचं करावं तेही देवाचं. भक्ती अशी करावी का आपल्या करता म्हणून परमात्म्याने यावं. प्रल्हादाचं उदाहरण घ्या, पुंडलिकाचं उदाहरण घ्या. आणि वैरही असं करावं की देवानी आपल्या करता स्वतंत्र अवतार घ्या. अवतार घेतला देवानी, सगळ्या अटी नियम पूर्ण केले, वध केला. मरावं लागलं का नाही? लागत. जन्मही अटळ, मरणही अटळ. एखाद्या वेळी जन्माला मनुष्य आल्यानंतर मरण टाळू शकतो, पण जन्म टाळणं शक्य नाही. महाराज म्हणतात पण जन्मही टाळता येतो, मरणही टाळता येतं. कशाने? संत चरण रज लागता. सहज जरी संत चरण रज आपल्याला येऊन लागले, त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे, वासनेचं बीज जाळून टाकतात आणि ते जळून गेल्यानंतर आपल्या मागची जन्म मरण परंपराच नष्ट होते. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे, कीर्ती मागे. या अवस्थेला आपण प्राप्त होतो. बस एकदा आपला देह पडला, परत आपल्याला देह नाही, परत जन्म नाही, परत मरण नाही. हे सामर्थ्य त्या चरणरजात असल्यामुळं त्यांनी ती माती उचलली, कपाळाला लावली. आता म्हणे झालं महाराजांचं दर्शन. घर मिळालं म्हटल्यावर तर दर्शन घ्यायचं. दर्शन घ्यायचं त्याच्या लक्षात आलं आपण ज्या घरात आलो आहोत ते घर सामान्य नाही, ते एक मंदिर आहे. आणि त्या मंदिरातली देवता आहे जगद्गुरु तुकाराम महाराज.
मग आता मंदिराचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर आपण काय करतो, आपण पंढरपूरला येणारी मंडळी आहात, पंढरपूरला आल्यानंतर तिथला विधी आपण करतो, चंद्रभागेचं स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, पुंडलिकाचं दर्शन घेतो, कुठंतरी हरिकथा श्रवण करतो आणि त्याच्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला म्हणून जात असतो. मंदिराच्या परिसरात गेल्या गेल्या आपल्या वारकऱ्यांची नजर शोधत असते ते पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाला. पहिल्यांदा लांबून कळस दिसतो का, मग तो कळस दिसल्यानंतर पहिल्यांदा कळसाचं दर्शन घेतलं जातं आणि कळसाचं दर्शन घेऊन मग आतल्या देवतेचं दर्शन. याने विचार केला आपण आता आलोच आहोत, या मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय, वर तेवढं कळसाचं दर्शन घ्यावं, कारण कळसाला शिर म्हटलं, मंदिराचं ते शिर आहे, मग ते शिर प्रधान असल्यामुळे त्याचं दर्शन घ्यावं म्हणून दर्शन घ्याय करता म्हणून त्यांनी त्या शेतावरती नजर टाकली महाराज म्हणे हे घर तुकाराम महाराजांचं. घर कसं होतं महाराजांचं, महाराजांनी अनेक अभंगातून आपल्याला सांगितलं. पाहुणे घराची, पंढरीश परमात्मा, ऋषिकेश परमात्मा माझ्याकडे पाहुणा म्हणून आला. पाहुणी घरासी आजी आले ऋषिकेशी. आता ऋषिकेश परमात्मा घरात आला. घरात आला म्हटल्यानंतर एखादा गावातला मोठा मनुष्य, प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या दारात घेऊन न आपल्याला कळवता, पूर्व सूचना देता जर उभी राहील म्हणायला लागले, बाबा येऊ का घरात, आपली काय अवस्था होईल, काय अवस्था होईल, आपल्याला नक्की कळणार नाही की नक्की काय करावं. घर सावरावं, त्यांचं स्वागत करावं, त्यांना बसा म्हणावं, काही उपचार करावेत करावं का, हीच अवस्था महाराजांची झाली. महाराज म्हणायला लागले, काय करू उपचार, काय करावं देवा, आता तुम्ही आलाच एकदम न सांगता आला, त्याने आल्यानंतर आता उपचार काय करायचे, थोडी कल्पना असली तर तयारी केली असते. कल्पना न देता आल्यामुळे गोंधळ झाला. तरी पण तुकाराम महाराजांनी सावरलं आणि मग पहिल्यांदा देवाची पाद्यपूजा केली, कारण आपल्याकडे हे उपचार केले जातात. कमीत कमी पाहुणा आला म्हटल्यानंतर त्यांना पाय धुवायला पाणी दिलं जातं, त्याच्यानंतर पाय पुसायला काहीतरी वस्त्र दिलं जातं, बसायला आसन खुर्चीची व्यवस्था केली जाते, चहा पाण्याचं जेवणा खाण्याचं विचारलं जातं. ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आता फक्त मला वाटतं खेड्यातून टिकून आहे. हो, कारण शहरात अशी अवस्था आहे, महाराज पाय धुवायला सोडा, प्यायला पाणी देत नाही. पाय धुवायला पाणी कधी द्यायचं तिथे, पाय धुवायला पाणी दिलं पाहिजे, त्याच्यातही मर्यादा सांगितली. सगळ्यांनाच पाय धुवायला पाणी द्यायचं नाही. कोण आल्यानंतर पाय धुवायला पाणी द्यायचं, कोण आल्यानंतर पाणी भरून हातात द्यायचं आणि कोण आल्यानंतर आपण पाय धुवायचे. रोज येणार आहे त्याला सांगायचं, माहिती आहे ना, इकडं जा, पाय धुवून या, पाय धुवून या. अनेकांनी हे ऐकलं. महाराज काही सुशिक्षित मंडळी म्हणायला लागली, काय गावंढळ पद्धत आहे गावठी लोकांची, म्हणजे पाय धुवून या, पाय धुवून या. कशा करता पाय धुवून या. आता त्यांना सांगून सांगून थकलो महाराज, पण मागच्या 2 वर्षांनी शिकवलं का नाही, शिकवलं ना 2 वर्षांनी. पाय धुतले पाहिजेत, हात धुतले पाहिजेत, 20-20 सेकंद धुवा, नाही 20-20 मिनिट धुवा, धुतलेच पाहिजे. शिकवलं सगळं. साधी गोष्ट आहे महाराज. आपल्या लोकांनी जे आपल्याला सांगितलं ते विचारपूर्वकच केले असेल का नाही. एकदा गंमत झाली, घरामध्ये चर्चा चालू होती. लहान होतो मी आपलं मला शिकवलेलं वाक्य सांगितलं, आपले पूर्वज माकड होते. आपले पूर्वज माकड होते. आमच्या घरात कधी सांगितलं, ज्यांनी शिकवले त्यांना सांगा, तुमचे असतील म्हणा, आमचे नाही. आमचे नाही, कारण आमचे पूर्वज हे विद्वान होते. आमच्या पूर्वजांना पुढं काय होणार आहे याचं ज्ञान, त्रिकालदर्शी, मागं काय झालं, आता काय चालू आहे, पुढं काय होणार आहे याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून मागं 2 वर्षाखाली आपण जर संवत्सराचं नाव पाहिलं आपल्या, तर विकारी नाम संवत्सर होतं. आणि विकारी म्हटलं की विकार पसरवणार. त्यांनी ते महामारी आणली, सगळं झालं, ते सगळं नुकसान जगाचं झालं.
पण ही महामारी आताच 2020 साली आली अशी नाही, अगदी 100 वर्षाखाली 1920 साली ज्यावेळी विकारी नाम संवत्सरच होतं त्यावेळी आली. आणि दर 100 वर्षाला हे असं बदलत जातं. निसर्ग चक्र हे आमच्या पूर्वजांनी ओळखलं आणि ओळखून त्यांनी सांगितलं, बाबांनो असं वागत चला, अशी स्वच्छता पाळा, जेवायला बसताना कपडे काढूनच बसा, रोज आंघोळ करा, रोज धुतलेलेच कपडे घाला, एकमेकाचे वापरू नका, एकमेकाच्या वस्तू वापरू. कशा करता सांगितलं? माग ज्यावेळी अशी संकट आली, अशी महामारी आली, त्यावेळी त्याच्यातून त्यांनी विचार केला, याच्यातून बाहेर पडायचं असेल तर हे आपण आतापासून सांभाळलं तर पुढे येणाऱ्या महामारीतून आपण वाचू. आपण आपल्या धर्मग्रंथाचा, शास्त्रग्रंथाचा, चालीरीतीचा, रूढीचा विचार केला आणि डोळस वृत्तीने त्याच्याकडे पाहिलं तर या शंकांचं समाधान होतं ना. आपल्याकडे वेळच नाही, फक्त एक कलमी कार्यक्रम आपल्याकडे, मागच्याला नावं ठेवायचं. आपल्याला काही कळत असो नसो, मागच्याला नावं ठेवायचं. पण हे का आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता पाय धुतले पाहिजे, त्याच्याकरता हात धुतले पाहिजे. मग आता त्याला पाय धुवायला पाणी द्यायचं, जा बाबा तिथं जाऊन धुवून ये. एखादा वर्षा 6 महिन्याला येणार असेल, त्याला सांगायचं इकडे या पाहुणे, इथं पाय धुवा, हे वस्त्र टावेल पंच घ्या, पाय पुसा. पण समजा दारामध्ये देव उभा आहे, आपले गुरु महाराज आहे, संत आहे, त्यांना काही जागा दाखवता का पाणी भरून तांब्या देता हातात? नाही, दोन्ही करायचं नाही. आपण पाय धुवायची पहिल्यांदा, अंगणामध्ये पाठ मांडला पाहिजे, त्याच्यावरती त्यांना उभं केलं पाहिजे, आपण हाताने पाय धुतले पाहिजेत, पुसले पाहिजेत वस्त्रांनी, हळद कुंकून तिथं पहिली पूजा केली पाहिजे आणि मग आदराने त्यांना हात आणलं. ही मर्यादा तुकाराम महाराजांना माहिती. महाराजांनी देवाची वाद्यपूजा केली, गळ्यातल्या उपकरणाने पाय पुसले, पूजा झाल्यानंतर आत आणला. आता देवाला बसवायचं. कुठं बसवायचं? खाली बसवता येईल, उंच कुठंतरी पलंगावर बसवायचं. घरात पलंग नाही, मग बाजा आहेत. मग महाराज बाज आणायला लागले, घरी मोडकी बाजा, सगळ्या मोडक्या बाजा. महाराजांनी पाहिला, अरे जी बाज पाहावी ती मोडकी म्हणे, मग काय करा? काही नाही, महाराजांनी सगळ्या बाजा एकत्र केल्या, त्याच्यावर एक बाज तयार केली, त्याच्यावर देवाला वाकळ घालून बसवलं. वाकळ माहितीये? वाकळ आजकाल लुप्त झालं महाराज वाकळ. नाही तर पहिल्या काळी कीर्तनाला उभं राहायचं म्हणलं की वाकळ, आणि त्या वाकळीवर उभं राहून कीर्तन करायचं म्हणजे भीष्माचार्यच आठवायची वेळ. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, ते एवढं टोचतं पायाला, त्या वाकळीवर परमात्म्याला बसवलं. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार असणारा परमात्मा असा, त्याला बसवलं कुठं? वाकळाच्या शेजार, वाकळीवरती बसवलं आणि स्वतः तुकाराम महाराज पायापाशी बसले. आता देव केवढा नाजूक महाराज. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची, म्हणे उत्तरेमध्ये मुक्तकेशी नावाची दासी होती. त्या दासीला स्वतःच्या रंगाचा, रूपाचा, सौंदर्याचा, नाजूकपणाचा अभिमान असणारच ना, निर्माण झालेला होता. आणि त्याच्यामुळं ती स्वतःला एवढ्या उच्च अवस्थेवर समजत होती. एका दिवशी आंघोळ झाल्यानंतर केस वाळवत्ती बसलेली वरच्या मजल्यावरती, खालून एक साधू महात्मे जात होते. साधू महात्म्याने वर सहज तिच्याकडे पाहिलं, पाहिल्या एकदम हसले, गालात त्यांनी निघाले. या बाईला आपला अपमान वाटत. आजपर्यंत असं घडलं नाही. जो कोणी माझ्याकडे पाहिजे तो अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे पाहत राहतो, पापणी लवत सुद्धा नाही त्याची. आणि या महात्म्याने माझ्याकडे पाहिलं, पाहून हसले, निघून गेले. काय झालं बाबा हसायला? काय झालं? ती बाई वरून धावत पळत आली, त्यांना अडवलं. म्हणे महाराज थांबा, काय माहिती काय म्हणताय? म्हणे तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर पाहिलं ना, आता नाही कसं म्हणायचं? पाहिलं बाई. मग काय गुन्हा लागला? गुन्हा नाही, गुन्हा पुढे आहे. म्हणे तुम्ही पाहून हसलात माझ्याकडे, का हसलात? म्हणे बाई तुझ्याकडे पाहून हसण्यात गुन्हा आहे? गुन्हा आहे का? नाही, गुन्हा नाही, पण तुम्ही का हसला हे मला सांगा. त्यांनी सांगितलं, काय आपल्या नजरेमध्ये, संतांच्या नजरेमध्ये ह्याच फरक आहे ना. आपली नजर फक्त बाह्यांगावर जाऊन थांबते, स्थिर होते, पण संतांची अंतरंगात जाऊन स्थिर होते. म्हणे बाई तुझ्या बाह्यांगामध्ये कुठलाही दोष नाही, अंतरंगामध्ये दोष आहे. तुला अभिमान झाला आहे, तुला गर्वाची बाधा झाली आहे, तुला वाटतं मीच सुंदर आहे, मीच रूपवान आहे, मीच नाजूक आहे. बाई असं समजू नको, जगात तूच एकटी आहेस, तुझ्याही पेक्षा एक जण आहे. कोण आहे? म्हणजे जा पंढरपूर, बघ विटेवर उभा आहे. त्या बाईला वेळ लागला, माझ्यापेक्षा सुंदर कोण आहे बघावं. 4 जणांना सहकार्याला सोबत घेतलं, पंढरपूरला आली आणि तिथे येऊन विचारायला लागली, इथं विटेवर कोण आहे? आता ती पंढरपूरची मंडळी आहेत. ती काय सामान्य थोडी, बोलण्यावरून ओळखतात मनुष्य कोणत्या गावचा.
बोलण्यावरून आमच्याकडच्या तर ते फार कचराच करून टाकतात. आता लातूर जिल्ह्यातले त्यांना माहिती आहेत, नांदेड जिल्ह्यातले माहिती आहेत. एकदा काय, आता आमच्या जिल्ह्याची एक खूण आहे. आमच्या जिल्ह्याची काय खूण आहे, आमच्या भागात प्रत्येक जण गळ्यात दस्ते अडकवलेला असतो. इकडे आहे का? प्रत्येक जणांच्या गळ्यात. एकदा काय झालं, पंढरपूरला आमची 2 माणसं येणार होती, ज्यांना मी बोलवलं. त्यांना काही माहिती नाही, पहिल्यांदा पंढरपूरला येणारी, मठ माहिती नाही. मी आमच्या जवळच्या पंढरपूरच्या स्थानिक मुलाला सांगितलं, जा बाबा त्यांना घेऊन ये. लगेच निघाला. अरे म्हटलं थांब, त्यांचं नाव पत्ता काही कोण घेशील, काय गरज नाही, मी आणतो म्हटलं बरोबर. त्यांना बस स्थानकावर जाऊन बरोबर त्या दोघांना घेऊन तो माझ्याकडे आला. मी म्हटलं तू ओळखलं कसं, काय ओळखायचं म्हटलं, सगळ्या बस स्टँडवर यांच्याच गळ्यात दस्त आहेत म्हटलं. हेच तुमच्याकडचे आहेत म्हटलं. एवढी हुशार मंडळी महाराज पंढरपूरची. त्यांनी त्या बाईच्या बोलण्यावरून ओळखलं ही बाई कुठली. म्हणजे या तुम्हाला काही माहिती नाही, आम्ही दाखवतो. आणून पांडुरंगासमोर उभं केलं. पांडुरंगाला पाहिल्या पाहिल्या ती बाई जी हसायला लागली. म्हणे हा सुंदर, हा नाजूक, हा काय, म्हणे याच्या सौंदर्य काय, डोकं उंच गेलेलं, कानात काय ते कळत नाही, नाक एवढं मोठं, गालावरती खड्डे पडलेले, याला सुंदर काय म्हटलं. बरं रंग म्हणावा तर एवढा काळा, थाईचा चिकाळा, अनादी बहु काळा, बस एवढा काळा, याच्यापेक्षा काळा दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून मी अनेक लोकांना म्हणतो, आपल्या रंगावर जर एखाद्याला काही वाईट वाटत असेल, मी एवढा कसा काळा, पांडुरंगाकडे बघायचं, आपल्याही पेक्षा तो काळा, समाधान मानून घ्यायचं. बरं नाजूक म्हणावं तर दगडाचा. त्या बाईला कळना, हसायला लागली. मागची मंडळी म्हणून चला बाई चला, असा नंतर बाहेर जाऊन असा आम्हाला दर्शन घेऊ द्या, आमचा देव आहे तो, आमचा प्राण आहे, प्राण सर का तुम्ही बाजूला. आता देव आहे म्हटल्यावर त्या बाईला आता प्रश्न पडला, जर न डोकं टेकवता जाऊ तर नास्तिकतेचा आरोप होईल. काय बाई बाबा इथं आली, देवाकडे बघायला लागली, हसायला लागली, न दर्शन घेता लागली, नास्तिक म्हणतील, मग काय करा. त्यावेळी नास्तिक म्हणून घेणं सुद्धा अपमानास्पद होतं बरं. आता भूषणावर झालं ते, हो मी देव मानत नाही, छाती ठोकपणे सांगतात. अरे तू मान न मान, तुला विचारताय कोण? तुझ्या मान्या न मान्यावरून देवाचं अस्तित्व सिद्ध होणार आहे का? पण ओरडत सुटायचं, मी देव मानत नाही. बरं मानू नको बाबा, आम्ही तुलाच मानत. त्या बाईनी आता दर्शन घ्यायचं, कसं घ्यायचं प्रश्न पडला. म्हणे काही नाही, आता मधला मार्ग काढू. तिने आपला उजवा हात देवाच्या पायावर टेकवला, त्याच्यावरती डोकं टेकवलं, डोकं बाजूला काढलं, हात बाजूला काढला आणि बघायला लागली जगातली नाजूक स्त्री महाराज. त्या नाजूक स्त्रीच्या नाजूक स्पर्शाने देवाच्या पायाला खड्डा पडला. एवढा नाजूक परमात्मा, त्याला बसवलं वाकळाच्या शेजा. बरं खायला काय दिलं? दरदरीत पाण्या माझी राजे या कण्या, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी. हे सगळं सांगत असताना महाराजांनी आपल्या घराचं वर्णन केलं. कोप मोडकी जर्जरीला जर्जरीभूत झालेलं ते आम्ही सदैव
जवळ येता चोर धाके जावो पुढती भिके कुतरी घर राखे. ते महाराज म्हणतात आम्ही सदैव दारिद्र्य, आमच्या जवळ यायला चोर घाबरतात अशी अवस्था. म्हणजे चोरांच्या मध्ये तुकाराम महाराजांचा धाक होता असा अर्थ नाही. तुकाराम महाराजांची परिस्थितीच अशी होती, समजा चुकून मागून एखादा चोर तुकाराम महाराजांच्या घरात उतरला चुकून बरं का, आणि त्यांनी ती परिस्थिती पाहिली तर त्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण होईल, बाबा यांच्यापेक्षा आपण बरे, यांच्याजवळ काहीच नाही, आपणच दुसरीकडून आणलेलं याला द्यावं लागेल. घ्यायची पाळी येईल म्हणून तो त्या घरात जायचा, भीती वाटायची चोरांना. जावं पुढचे भिके कुतरी घर राखे. आपण घरातून बाहेर निघाल्यानंतर आपल्या घराचं रक्षण आपल्या घराला लावलेली दारं करतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घराचं रक्षण कोण करतं म्हणे, गावातली मुकाट कुत्री, ज्यांना कोणी मालक नाही वाली नाही. आम्ही घरातून बाहेर पडलं बस त्यांचंच घर, त्यांना विचारून परत यावं लागतं, येऊ का बाबा घरात, अशी अवस्था. महाराजांचं हे घर पाहिलं त्यात सगळं मोडकळीला आलेलं, घराला दरवाजे म्हणजे काय नुसत्या चौकटी पटच नाही. त्याला प्रश्न पडला आता महाराजांना बोलवायचं कसं. खरं तर तुकाराम महाराजांची अभंग घ्यायची, खाली नाममुद्रा जी असते तुका म्हणे ती खोडायची, तिथं आपलं नाव घालायचं, महाराजाचे नाव अभंग आपल्या नावानं प्रसिद्ध करायचे. असं करणारा तो साधू मालो त्याचं घर राजाच्या राजवाड्यासारखं. महाराजांचं घर असं तो म्हणाला जाऊ दे, प्रारब्धाचा भाग आहे. महाराजांनी हे सांगितलं, आपण डोकं लावायचं काही कारण नाही. महाराजांना कसं बोलवायचा हा प्रश्न, त्यांनी उभ्या उभ्या आवाज दिला, महाराज आहेत का घरात. महाराज घरात नव्हते, आईसाहेब घरात. घरातून बाहेर आल्या, पाहायला लागले कोणीतरी नवीन नौखा दिसतो, कोण आहेस बाबा, नाव सांगितलं, कुठला आहेस बाबा, गाव सांगितलं, कशासाठी आलास इथं. महाराजांकडे काम आहे. आमच्या यांच्याकडे. आईसाहेबांनी विचारलं, आमच्या यांच्याकडे, होय काम. आईसाहेब म्हणायला लागले, काम, एवढं आश्चर्य काय व्यक्त करणार. अरे बाबा यांच्याकडे कोणतं काम करणार, हे कोणतं काम करणार आहे, कुठल्याच कामाचे नाही ते. हो आम्ही नारायण नाही नेलं तर आम्हाला हेच ऐकावं लागतं, कुठल्याच कामाचे नाही ते. कुठं जातात काय माहिती नाही, काही कळू देत नाही. काही कामाचे नाही, पण तुझं काय काम करतील बाबा. तो म्हणाला, आईसाहेब तुम्हाला काय बोलावं, या जगात माझं काम कोण करू शकत असेल, एकमेव तुकाराम महाराज, दुसरं तिसरं कोणी नाही. आईसाहेब म्हणाले, बरं झालं बाबा, एक आमचं येडं होतं, एक तू म्हणे. येडाला येडं भेटलं, काय होईल देवला. तुकाराम महाराजांना आईसाहेब वेड म्हणायला लागले. तो बघतच राहिला, म्हणे काय बोलावं या. तुकाराम महाराजांना वेड, त्यांचा अधिकार काय, तुकिता तुलनी निर्गुण निराकार असणारं परब्रह्म तत्व ते तुकाराम महाराजांच्या बरोबरीचा अधिकार. आणि आई साहेब त्यांना वेड म्हणायला लागले. वेड, आता त्याचा दोष काय महाराज, नवरा बायकोचं नातच असेल ना. नवरा कितीही शहाणा असू द्या, जगानं त्याला विद्वान म्हणून डोक्यावर घेऊ द्या, बायको म्हणते आमच्या यांना काही कळतच नाही, कळतच नाही, वाक्यच ते असतं महाराज. तुकाराम महाराजांना वेड म्हण. काय झालं आता, बायकाच्या दृष्टीने नवऱ्याची किंमत काय असते सांगतो. दुपारच्या वेळी एक भंगारवाला ओरडत चालला, काही क्या लवा लोखंड, ते इकडं असंच म्हणतात, ओरडत चाललेला होता. एकदम दुपारच्या वेळी आवाज आल्यानंतर एका बाईने त्याला बोललं, इकडे काय रे, काय किलो भंगार चालू आहे. त्याने सांगितलं आहे, काही साहेब 20 रुपये किलो. बरोबर आहे, माझ्यावर संशय घेऊ नका, अंदाजाने भाव सांगा. तुम्ही म्हणाल महाराज रात्री कीर्तन दिवसा भंगार विकता, अंदाजाने सांगा. मठाचं बांधकाम चालू आहे पंढरपूरला, जुनं बरंच भंगार काढावा लागला, त्याच्यामुळे भाव माहिती आहे. 20 रुपये किलो. ती म्हणाली असं नाही, 10-20 किलो नाही, जास्ती दिलं तर 40-50 दिलं तर म्हणे 25 नाही.
70-80 किलो दिलं, 90 किलो दिलं, तर म्हणे 30 न तुम्ही किती, तुमच्याकडे किती आहे सांगा, माझ्याकडे थोडं 90 किलो आहे म्हणे, द्या म्हणे लवकर, 30 न काय 35 न घेतो. ती म्हणाली आता नाही, संध्याकाळी 5 नंतर. तो म्हणाला काय झालं, आता द्या ना. म्हणे नाही ना, आता दिलं असतं ते ऑफिसला गेले. कोण ऑफिसला गेलं? भंगार. नवरा ऑफिसला गेला, बायको म्हणते भंगार गेला ऑफिसला. 99% बायका नवऱ्याला भंगार समजतात माझा. एखादा 1% बाई असते जी भांगार समजते. भांगार कानडी शब्द आहे. बीजची झाले तरू भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. तेज ज्ञानोबराने कुठून कानडी शब्द कळाला? भांगार. एखादा 1%, बाकी सगळे भंगारच समजतात. आता आपलं आपण वजन वाढवायचं का कमी करायचं तुमचं तुम्ही बघा बरं. आई साहेबांनी वेळ म्हटलं, तो म्हणायला लागला आई साहेब हा अधिकार आहे, त्यांना वेळ बरं जाऊ दे म्हणे, आता मला कुठे भेटतील सांगा. आई साहेब म्हणाले कुठं काय, एकच ठिकाण आहे, गळ्यात भोपळा घेतात, भोपळा ते घेऊन उभे आहेत बघा, वीणा, आणि त्या काळ्याचं नाव घेतात काळा, पांडुरंग. आई साहेबाच्या संकल्पनात त्याला कधी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल चुकून म्हणायचं नाही, काळाच म्हणायचं, याला भोपळाच म्हणायचं. जा म्हणे तिथं बसले असतील, त्या काळ्याचं नाव घेत. काळ्याची आठवण झाली, ज्या शिव्या द्यायला सुरुवात केली आई साहेबांनी, शिव्याची लाखोली, आपण बेलाची वाहिली, त्यांनी शिव्याची वाहिली. शिव्या एक शिवी झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, तिसरी झाली का चौथी, पुन्हा पहिली दुसऱ्यांदा नाही, रिपीट नाही, प्रत्येक वेळी नवीन शिव. एवढ्या शिव्या घातल्या पांडुरंगाला. हा म्हणायला लागला काय जोडी लावली देवानी, नवरा अखंड नामस्मरण करतो, बायको एवढ्या शिव्या घालते, कशी काय जोडी लावायला? देव चुकला. अरे देव चुकतो का? चुकतो आपण, मनुष्य चुकत असतो, देव चुकत नाही. जरी वाटलं आपल्याला आपली जोडी चुकली, थोडी चुकली, थोडी नाही, तीच बरोबर आहे बाबा. जी मिळाली तेच भाग्य समज, याच्यापेक्षा खालची मिळाली असती अजून कळालं असतं. जी मिळाली तेच भाग्य. देव चुकत नाही, चुकतो तो मनुष्य. तो म्हणाला खरंय, चुकून बोलून गेलो, देव चुकतो कसा रे? दोघांचा अधिकार सारखा नसला असता तर ज्यावेळी पायामध्ये काटा मोडला त्यावेळी काढायला देव कशा करता आला असता? प्रसिद्ध प्रसंग आहे तुकाराम महाराजांच्या जीवनात. आईसाहेब तुकाराम महाराजांशी भांडायच्या. आता तुम्ही थोडा विचार करा, अनेकाने आईसाहेबांना नावं ठेवलं, त्यांचा स्वभाव असा, ते रागवायच्या, तुकाराम महाराजाला शिव्या घालायच्या. काही तर म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला निघाले, म्हणत होते बाई चल, त्याला कळालं नाही, त्या म्हणाला जा तुम्ही कुठं जायचं तिथं जाऊन या. आईसाहेबांबद्दल बोलतात पण त्यांचा कधी कोणी विचार केला? त्या बाजूने विचार करा ना, काय वैताग असेल. नवरा घरात वीणा घेतून जातो बाहेर, घरात काय चाललंय बघत नाही, पोटी पोरं आहे. गंमत बघा, ज्यावेळी महाराज वैकुंठ गमनाला निघाले होते त्यावेळी नारायण महाराज पोटात होते. महाराज निघून गेले, यांचा सांभाळ कोणी करायचं? काय त्रास होणार नाही त्या माई माऊलीला? स्वभाव चिडखोर होतोच ना हो. रागानं त्या बोलायच्या, पण कितीही रागवत असल्या तरी 12ची वेळ मात्र सांभाळ. जेवायला तुकाराम महाराजाला घेऊन जायचं. तुकाराम महाराज नामस्मरण करत बसलेले असताना डोक्यावरती ते काय असेल ते घरातलं शिजवलेलं घेतलं, हातात पाण्याचं भांडं घेतलं, माळ चढत होते, डोंगर चढत असताना पायात काटा मोडला. काटा मोडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आईसाहेबांनी काय केलं असेल तर कडकडून त्या पांडुरंगाला शिवी दिली. आणि गंमत बघा, आईसाहेबांची शिवी ऐकून तो परमात्मा तिथं लहान मुलाचं रूप घेऊन, गुराख्याचं रूप घेऊन प्रकट झाला. शिवी ऐकून आपण ओव्या घेऊन मारायची वेळ आली तरी अजून देवाचा पत्ता नाही. शिवी दिली आईसाहेबांनी, तिथं पांडुरंग परमात्मा आला. आईसाहेबांची अवस्था बघा, डोक्यावर ते अन्नाचं होतं, हातामध्ये पाणी होतं, एका पायात काटा मोडला, पाय आधांतरी हवेत धरलेला. पांडुरंगाने पाय धरला, महाराज नुसता हात लागल्या दुखणं थांबलं, काटा पायातला काढून टाकला. आईसाहेबाला इतका आनंद झाला, डोक्यावरचं हातातलं खाली ठेवलं, मांडी घालून खाली बसल्या, त्याला मांडीवर घेतलं, म्हणायला लागले कोणच बाळा तू, काय जादू आहे तुझ्या हातात? स्पर्श केला, दुखणं थांबलं म्हणे. काटा तर कधी काढला कळालंच नाही. आता आईसाहेबाला कोणी सांगायचं हा बाबा असेच मोठमोठ्याचे काटे अलगदप्रमाणे काढ, ज्याचा काढलाय त्याला कळू सुद्धा येत नाही. कोणच बाळा, तुझं नाव काय, गाव कोणतं? आईसाहेब म्हणाले, तो म्हणाले परमात्माच महाराज. त्याला माहिती आहे आपलं आईसाहेबाचं काही जमत नाही 36चा आकडा. आता नाव गाव सांगितलं का म्हणे आपली काही बरी गती नाही.
पण टाळलं पाहिजे. टाळायचा प्रयत्न सुरू केला. म्हणजे जाऊ द्यायचं, तुमचं काम झालं, माझं झालं, मी जातो माझ्या वाटेने, तुम्ही जा. पायातला काटा गेला, दुखणं थांबलं, जा आता. आईसाहेब म्हणाले असं नाही. महाराजांना मी सांगितलं, पायात काटा मोडला, लहान मुलगा आला, त्यांनी काढला. मग त्यांनी विचारलं कोण, कुठला, नाव, गाव काय सांगू, काहीतरी सांगता आलं पाहिजे. आता काय करावं. मग त्यांनी ठरवलं, देवाने म्हणे गाव सांगतो. गाव कोणतं गाव? भीमातीरी. भीमेच्या तीरावरती एक नगर वसलेलं आहे बरं आईसाहेब. आईसाहेबांना तिरकी नजर केली, म्हणे पंढरपूर. पंढरपूर आहे का? सांग. त्या गावचा नाही, गावच्या जवळचा जरी निघाला तर बघा तर तुझी काही बरी घेतली. आता अवघड झालं. मग विचारलं नाव सांग. नाव म्हणे बाईसाहेब जाऊ दे, आता गाव सांगितलं तर एवढी भानगडे, नाव सांगितलं काय होईल. सांग बाळा सांग. आता भगवंतानी नाईलाजाने नाव सांगितलं विठ. या आईसाहेबांनी असा जोरात झटका दिला. महाराज मांडीवरून धाडकन परमात्मा खाली पडले. म्हणे हात मेल्या तूच होतेस. पायात काटा मोडला, काड्याला देवाला अधिकार सारखा. आईसाहेबाला नमस्कार केला. तुकाराम महाराज कुठेच पत्ता मिळाला ना. सरळ भंडारा डोंगराची वाट धरली. डोंगरावर येऊन पाहतो तर काय महाराज बसलेले. रूप पाहिलं महाराजांचं काय बोलावं तेवढं कमी आहे. देहच असा, रूपच असं अलौकिक ते दृश्य त्यांनी पाहिलं. महाराजांच्या पायावरती दंडवत टोकलं. श्री संताजी माथा दंडवत म्हणजे काय? दंडवत. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे सारखं. जशी काठी पडते तसं त्यांनी आपलं शरीर तुकाराम महाराजांच्या पायावरती असं लोटून दिलं. महाराज का लोटणार नाही हो, समोर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ज्ञानोबांना पाहिल्यानंतर, तुकोबांना पाहिल्यानंतर, पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर असं जर शरीर लोटून देणारा नसेल तो भक्तच नाही ना. भक्तच नाही. त्याने असं शरीर लोटून दिलं. मस्तक त्याचं कपाळ तुकाराम महाराजांच्या पायाला लागलं. नामसमाधी भंग पावली. महाराजांनी डोळे उघडले. कोणीतरी पायाची लोटांग घालतो, त्याला उठवलं. उठ, कोण आहेस बाबा? नाव सांगितलं. कुठला आहेस बाबा? गाव सांगितलं. अरे इथे कशाला मला त्रास द्यायला आला? लोकांचा त्रास नको म्हणून तर मी विजनवास स्वीकारला. इथे एवढ्या लांब येऊन बसलो, तू मला इथे येऊन त्रास द्यायला कशा करता बाबा? महाराज काम आहे. काय काम आहे? नाही, आपण झालो परिवंत म्हणून सगळ्याला सांगत सुटला होता. ते माझ्या कानावरती आलं, पण एवढंच कानावरती आलं, पुढचं मागचं काही आलं नाही महाराज. त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून मी आपल्याकडे आलो. म्हणजे आपण म्हणता मी बळीवंत झालो, पण माझा पहिला प्रश्न आहे, आपण बळीवंत कशाने झालात काही सांगाल का? याला उत्तर महाराज देतात पहिल्या चरणामध्ये. झालो बळीवंत,
विठोबा